नमस्कार दर्शक हो, एटेन मराठीमध्ये आपलं प्रथम स्वागत. आपण अजूनपर्यंत एटेन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करत राहा व मिळवत राहा करकम व परिसरातील सर्वच महत्त्वाच्या ताज्या अपडेट. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भातले हे सर्व अपडेट आपण 1-2 दिवसापूर्वी परवा दिवशी संध्याकाळीच एक बातमी प्रसारित केलेली होती. ती बातमी तुम्हाला इथे कार्डवर स्क्रीनवर पाहायला नक्कीच अजूनही मिळेल आणि अनेकांनी पाहिली, उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांचे मला फोन आले की सर तुमच्या बातमीचा अगदी बातमी जेवढी तुम्ही विस्तृत सविस्तर मांडली होती आणि अभ्यासपूर्ण मांडली होती त्याच पद्धतीने अगदी तिकिटाचं बी झालेलं आहे. म्हणजे नेमकं काय घडलं कसं घडलं हे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर विशेष म्हणजे पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार, उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचा आता प्राथमिक आपण विचार करणार आहोत. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून बाळासाहेब देशमुख, राहुल पुरवत असे, आदिनाथ देशमुख असे व प्रणव परिचारक असे मुख्य अनेक जण तिकीट मागत होते. परंतु यातून बाळासाहेबांना डावललं जाणार हे निश्चितपणे नक्कीच आम्ही 8 ते 10 दिवसापूर्वीच एक अंदाज काढलेला होता आणि तसं माहितीही मिळत होती. आणि ते डावलण्याची संधी किंवा डावललं गेलं तर निश्चितपणे त्यांना इकडं अभिजित पाटील विद्यमान आमदार हे तिकीट देणार हे असं निश्चित ठरलं होतं की काय असं आता वाटू लागलेलं आहे. दोन्ही घडामोडी अगदी बातमीच्या प्रमाणे झालेल्या आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब मारुती देशमुख हे जिल्हा परिषदेसाठी घड्याळ्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिले. त्यांना अपेक्षा होती कमळाची आणि आदिनाथ देशमुख यांनी मात्र कमळासाठीच फिल्डिंग लावली. आदिनाथ देशमुख यांचा प्रथम अशा पद्धतीने विजय झाल्यात कसा झाला लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीमध्ये माड्याचे आमदार माजी आमदार बबनराव शिंदे व त्यांच्याबरोबर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करून प्रशांत परिचारक यांच्याकडून तिकीट मिळवण्यात पहिलंच यश त्यांना मिळालेलं आहे. आता ही झाली मुख्य लढत. आपण सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब देशमुख व आदिनाथ देशमुख या सख्या 2 चुलत बंधूंमध्ये होणार आहे. तर करकम गटातील पंचायत समिती गणातून अपेक्षा ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे मागत होते राहुल पुरवत त्यांना पंचायत समितीचे तिकीट दिलेलं आहे व कमळ या चिन्हावर राहुल पुरवत हे निवडणूक लढवित आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या म्हणजे अभिजित पाटील गटाकडून श्रद्धा अमोल शेळके या निवडणूक लढवित आहेत. हे 2 उमेदवार करकम पंचायत समिती गणातून आहेत. तर उमरे गणातून शहाजी मुळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीतून निश्चित झाली असल्याचे समजते. तर त्यांच्या विरोधात माणिक माने यांची उमेदवारी असून ह्या सर्वच लढती अगदी अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. याचबरोबर सर्वच आणखीनही काही शिवसेना शिंदे गट, ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्ष व अपक्ष असे अनेक पक्षांनी फॉर्म टाकलेले आहेत, अर्ज टाकलेले आहेत. सर्वच लढती महत्वाच्या होणार आहेत. परंतु या मात्र मुख्य लढती तुम्हाला अगोदरच आपण बातमीत सांगितले. त्याच पद्धतीने इथं आपण पाहिलं तर करकम जिल्हा परिषद गटासाठी एकूण 14 अर्ज जिल्हा परिषदेसाठी आहेत. तर पंचायत समिती करकम गणासाठी एकूण 19 अर्ज आहेत. अशी आता 27 तारीख अर्ज माघारी काढण्याचा दिवस असून यातून किती अर्ज राहतात, किती काढून घेतले जातात, काय होतं नेमकं नाट्यमय घडामोडी आणखीनही पुढील सविस्तर आढावा घेणार आहोत. पण त्या अगोदर आपण एटेन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा. सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन एक महत्वाची व मोठी ताजी अपडेट.